वरती विविध विदाऊट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यूचे कट ऑफ ॲनालिसिस करत आहोत, जेणेकरून आपल्याला प्रिफरन्सेस द्यायला मदत होणार आहे. आज आपण ग्रामोन्नती मंडळ यांचे विथ इंटरव्ह्यूचे कट ऑफ ॲनालिसिस करणार आहोत, ज्यामध्ये आपण कॅटेगरी वाईज, सब्जेक्ट वाईज आणि मेरिट वाईज डिस्ट्रीब्युशन करून या सगळ्या गोष्टी अभ्यासतात, जेणेकरून आपल्याला प्रिफरन्सेस द्यायला मदत होणार आहे. तर सगळ्यात पहिले इथे 20 ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या मित्रांनो, ज्यासाठी 178 कॅन्डिडेट्स इलिजिबल झालेत रिकमेंडेशनसाठी आणि इंटरव्ह्यूसाठी ते शॉर्टलिस्ट झालेले आहेत. एकाच 10 क्रायटेरिया तेव्हा होता आणि एकाच 3 आता झाल्यामुळेच आपल्याला हे सगळं अभ्यासणं गरजेचं आहे, जेणेकरून 50 प्रिफरन्सेस जे लिमिटेड द्यायचे आहेत ते देताना आपल्याला हे ॲनालिसिस मदत करणार आहे. विदाऊट इंटरव्ह्यूची पण प्लेलिस्ट चॅनलवरती अपलोडेड आहे आणि विथ इंटरव्ह्यूचे पण बरेच संस्थांचे ॲनालिसिस केले, ते तुम्ही जाऊन बघू शकता आणि टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला त्या PDF पण अवेलेबल होतील. आता आपण सगळ्यात पहिले काय करत असतो मित्रांनो, की कॅटेगरी वाईज ॲनालिसिस करत असतो, त्यानंतर पोस्ट वाईज आणि मग नंतर आपण टॉप 3 कॅन्डिडेट्स त्याच्यामधनं शॉर्टलिस्ट करणार आहोत, की आपण त्या टॉप 3मध्ये बसतो आहे का आणि किती मार्क्स होते त्या टॉप 3 कॅन्डिडेटला, जेणेकरून एकातीच आपल्याला इथे शॉर्टलिस्ट हो का याची आपल्याला शाश्वती मिळत असते. एक प्रोबॅबिलिटी आपण कॅल्क्युलेट करत असतो. तर जनरल EWS आणि OBCचा आपण कट ऑफ बघणार आहोत मित्रांनो. इथे जनरलला विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 138 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे या संस्थेमध्ये. जनरल वुमेनचा तुम्ही 138 वरती कट ऑफ बघू शकता. EWS विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 119 वरती कट ऑफ आहे. EWS वुमेनचा कट ऑफ आपल्याला 120 वरती बघायला मिळतोय. OBC परत इथे विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 123 वरती कट ऑफ आहे आणि OBC वुमेनचा 124 वरती. आता SC विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 84 वरती तुम्ही कट ऑफ बघू शकता आणि SC वुमेनचा 100 वरती. SC एक्स सर्व्हिसमॅन आणि अंशकालीन तर इथे कॅन्डिडेट्सच अवेलेबल नाही झालेत, ॲडव्हर्टाईज पोस्ट होत्या. तर काही असे पॅरल रिझर्वेशन्स आहेत, ते जर तुमच्याकडे असतील तर तुम्हाला नक्कीच बेनिफिट होणार आहे. जसं की स्पोर्ट्समॅन पण आलं यामध्ये, प्रोजेक्ट अफेक्टेड आलं, अर्थक्वेक अफेक्टेड आहे. तर असे काही तुमच्याकडे रिझर्वेशन्स असतील तर त्याचा नक्कीच तुम्हाला इकडे बेनिफिट होणार आहे. इवन ST कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर तुम्हाला पण इथे 2 डिजिट्स कट ऑफ बघायला मिळतील. इथे 74 या संस्थेमध्ये कट ऑफ होता. उर्दू मीडियमला बेनिफिट होतो, हिंदी मीडियमला बेनिफिट होत असतो. मराठी मीडियममध्ये कॉम्पिटिशन जास्त असल्यामुळे तुमच्याकडे बाकीचे मीडियम्स असतील तर त्याचा पण तुम्हाला इकडे बेनिफिट नक्कीच कमी कट ऑफ लागायचे चान्सेस जास्त असतात. आता आपण NT आणि VJA यांचं बघणार आहोत. VJAमध्ये विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 95 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. NTC विदाऊट एनी हॉरिझॉन्टल रिझर्वेशन 111 वरती. NTC वुमेनचा 117 वरती तुम्ही कट ऑफ बघू शकता. NTDमध्ये 107 वरती कट ऑफ आपल्याला बघायला मिळतो आणि NTD वुमेनचा 104 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. अगोदर एका पोस्टसाठी 10 कॅन्डिडेट शॉर्टलिस्ट केले जायचे मित्रांनो, यावेळेस ते 3 शॉर्टलिस्ट केले जाणार आहेत. त्याच्यामुळे आपल्याला टॉप 3 कॅन्डिडेट्स कुठले होते या 10 पैकी, या 10 पैकी टॉप 3 स्कोरर्स कुठले होते हे बघणं गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला कळेल की आपल्या इथे शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस किती आहेत या संस्थेमध्ये. आता कॅटेगरी वाईज तर बघून घेतलं आपण, त्यानंतर आपल्याला पोस्ट वाईज बघायला लागणार आहे. आपल्या सब्जेक्टची इथे जागा होती का, त्या सब्जेक्टचा कट ऑफ किती लागला. तर आता सगळ्यात पहिले आपण 1ली ते 5वी बघणार आहोत. 1ली ते 5वी इंग्लिश ग्रँटेडसाठी 84 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळत आहे. त्यानंतर 6वी ते 8वी लँग्वेज इंग्लिशसाठी आपण इथे 118 वरती कट ऑफ बघू शकतो. इंग्लिश भाषा शिक्षकासाठी ग्रँटेड पोस्टसाठी 118 वरती इथे कट ऑफ बघू शकता. हिंदी भाषेसाठी, हिंदी लँग्वेज टीचरसाठी 6 ते 8 102 वरती कट ऑफ आहे मित्रांनो. संस्कृत लँग्वेजसाठी 6वी ते 8वीसाठी 86 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता. त्यानंतर ग्रॅज्युएट टीचर 6 to 8 साठी मॅथमॅटिक्स एडेडसाठी इथे 105 वरती कट ऑफ आहे मित्रांनो. इंग्लिश मिडियमचं, सायन्सचं, मॅथ्सचं पण इंग्लिश मिडियम आहे मित्रांनो, सेमी इंग्लिश जे आपण म्हणतो. आणि इथे पण परत इंग्लिश मिडियमच्या ग्रॅज्युएट टीचरच्या सायन्सचं आपल्याला 74 वरती कट ऑफ बघायला मिळत आहे. मीडियमचं डिफरन्स तुम्हाला लक्षात येईल की जिथे मराठी मीडियम असेल तिथे तुम्हाला जास्त कट ऑफ बघायला मिळतो आणि इंग्लिश मिडियमच्या इथे सेमी स्कूल्सला तुम्हाला कमी कट ऑफ बघायला मिळणार. आता 9वी 10वीमध्ये ऑब्व्हियसली CTET किंवा TET लागत नसल्यामुळे इथला पण आपल्याला कट ऑफ जास्त बघायला मिळणार आहे. त्याच्यामुळे लँग्वेज इंग्लिशसाठी 9वी 10वीचा 123 वरती कट ऑफ आहे. लँग्वेज मराठीसाठी 9वी 10वीचा 120 वरती कट ऑफ तुम्ही बघू शकता. 9वी 10वी लँग्वेज संस्कृतसाठी 100 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतो आहे. फिजिकल एज्युकेशनची जागा आहे मित्रांनो इथे. 9वी 10वीसाठी तुम्ही इथे 104 वरती कट ऑफ बघू शकता. 9वी 10वी सायन्स सेमी इंग्लिशसाठी 122 वरती कट ऑफ आहे आणि 9वी 10वी मॅथमॅटिक्ससाठी 140 वरती, म्हणजे किती कट ऑफ तुम्हाला बघायला मिळत आहे बघा मित्रांनो. त्यानंतर 11वी 12वीसाठी बघणार आहोत आपण. मराठी इकॉनॉमिक्स मराठी मीडियम तुम्ही 116 वरती कट ऑफ इथे बघू शकता. त्यानंतर फिजिकल एज्युकेशनसाठी 93 वरती इथे कट ऑफ आहे. हिस्ट्रीसाठी 123 वरती तुम्ही इथे कट ऑफ बघू शकता 11वी 12वीचं. आता इथे पार्शली एडेड आहे मित्रांनो, काही ठिकाणी पार्शली एडेड मेन्शन केलेलं आहे, ते तुम्ही बघत चला. तिथे तुम्हाला 20% असेल, 40% असेल किंवा 60% असेल तर त्या प्रमाणात तुम्हाला सॅलरी मिळत असते.
तर 20% पार्शली एडेड तुम्हाला इथे फिजिक्सच्या जागेसाठी 109 वरती कट ऑफ बघायला मिळतो आहे. केमिस्ट्रीसाठी पूर्ण फुल ग्रँडसाठी इंग्लिशचा तुम्हाला इंग्लिश मिडियमचा केमिस्ट्रीसाठी 130 वरती कट ऑफ बघू शकता आणि तेच केमिस्ट्री पार्शली एडेड असल्यामुळे तुम्हाला तो कट ऑफ इथे 118 वरती म्हणजे कमी बघायला मिळत आहे. तर आता आपण काय केलं मित्रांनो, आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल 120 मार्क असतील तर तुम्ही आता तुमची कॅटेगरी चेक केलेली आहे. पोस्टसाठी पण बघितलेलं आहे, आपल्या पोस्टसाठी इथे कट ऑफ होता का. आता त्या टॉप 3मध्ये आपण येतो आहोत का ते आपण बघणार आहोत प्रत्येक पोस्टसाठी, जेणेकरून आपल्याला एक अंदाज घेता येईल की जेव्हा एकाच 3 शॉर्टलिस्टिंग होणार आहे तेव्हा आपले चान्सेस काय आहेत शॉर्टलिस्ट व्हायचे. कारण आपल्याला लिमिटेड प्रिफरन्सेस आहेत, 50च द्यायच्यात आणि त्या अशा संस्था जर आपण दिल्या की जिथे शॉर्टलिस्टच होणार नाही तर त्याचा आपल्याला उपयोग होणार नाही. त्यामुळे आपण हे सगळं ॲनालिसिस करतो आहोत. या सगळ्या गोष्टींच्या PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जातील. तिथून तुम्ही डाउनलोड करा सगळ्या संस्थांचे कट ऑफ आणि त्या पण तुम्ही इंडिव्हिज्युअली गव्हर्नमेंटचे जे PDFs आहेत त्या अवेलेबल करून दिलेले आहेत, विदाऊट इंटरव्ह्यूच्या आहेत, त्या स्वतः ॲनालिसिस करू शकता. 1ली ते 5वीसाठी टॉप 3 स्कोरर होते 111, 93 आणि 85 वरती. 6 ते 8 लँग्वेज इंग्लिशसाठी 135, 128 आणि 127 वरती टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळत आहेत. 6वी ते 8वी लँग्वेज हिंदीसाठी 105, 104 आणि 104 वरती आपल्याला टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळतात. संस्कृत लँग्वेजसाठी 122, 106 आणि 100 वरती टॉप 3 स्कोरर्स आहेत. मॅथमॅटिक्स 6वी ते 8वीसाठी 123, 119 आणि 112 वरती आपण टॉप 3 स्कोरर्स इथे बघू शकतो. त्यानंतर 6वी ते 8वी सायन्ससाठी 119, 112 आणि 74 वरती आपल्याला इथे टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळतात. आता 9वी 10वीसाठी आपण टॉप 3 स्कोरर बघूयात. 131, 130 आणि 128 वरती इंग्लिश लँग्वेजसाठी आपण इथे बघू शकतो. मराठी भाषा शिक्षकासाठी 9वी 10वीचे 128, 126 आणि 125 वरती टॉप 3 स्कोरर्स आहेत. 9वी 10वी संस्कृतसाठी 123, 122 आणि 119 वरती आपल्याला कट ऑफ बघायला मिळत आहे. 9वी 10वी फिजिकल एज्युकेशनसाठी 138, 126 आणि 122 वरती आपल्याला इथे कट ऑफ बघायला मिळतो आहे. 9वी 10वी सायन्ससाठी 145, 144 आणि 143 वरती टॉप 3 स्कोरर्स आहेत. 9वी 10वी मॅथमॅटिक्ससाठी 153, 167 आणि 149 वरती टॉप 3 स्कोरर्स आहेत मित्रांनो या संस्थेसाठी, लक्षात घ्या तुम्ही. आता आपण ह्युमॅनिटीजचे जे सब्जेक्ट्स आहेत 11वी 12वीचे तर इकॉनॉमिक्ससाठी बघणार आहोत. 126, 132 आणि 125 वरती टॉप 3 स्कोरर्स बघायला मिळतात. हेल्थ अँड फिजिकल एज्युकेशनसाठी 100, 104 आणि 99 वरती तुम्ही टॉप 3 स्कोरर्स बघू शकता. हिस्ट्रीसाठी 134, 138 आणि 133 वरती इथे टॉप 3 स्कोरर्स आहेत मित्रांनो. त्यानंतर 125, 126 आणि 115 वरती आपण पार्शली एडेड फिजिक्सचे कट ऑफ आपल्याला इथे बघायला मिळत आहे. ते फक्त 20% ग्रँट आहे, लक्षात घ्या मित्रांनो. त्यानंतर हायर सेकंडरी केमिस्ट्रीसाठी एडेडचे आपल्याला 151, 151 आणि 145 वरती कट ऑफ बघायला मिळतात. त्यानंतर सेम केमिस्ट्रीसाठी पण पार्शली एडेडमध्ये 126, 126 आणि 124 वरती टॉप 3 स्कोरर्स आहेत मित्रांनो. आता आपण काय केलं आहे ॲनालिसिसमध्ये, सगळ्यात पहिले कॅटेगरी बघितली, पोस्ट बघितली आणि टॉप 3 स्कोरर्स ॲनालिसिस केलेत. आता आपल्याला कळालं की आपण ही संस्था आपल्या प्रिफरन्सेसमध्ये टाकायला पाहिजे की नाही टाकायला पाहिजे. आपल्या मार्क्सवरती आपण ते डिसाईड करू शकतो, एरियावरती आणि त्या एरियातल्या कॉम्पिटिशन्सवरती. या सगळ्या गोष्टी आपण ॲनालिसिस केलेल्या आहेत. आता तुम्हाला यामध्ये प्रिफरन्सेस द्यायला मदत होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि DV रिलेटेड प्रिफरन्सेस कसे द्यायचे हे सगळे व्हिडिओज मी चॅनलवरती ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, जे तुम्हाला अजून प्रिफरन्सेस द्यायला मदत करणार आहेत. आणि PDFसाठी किंवा अपडेटसाठी टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. धन्यवाद.